अशा परिस्थितीत मंत्रिपदाचा राजीनामा त्यांना का द्यावा लागला? कस्तुरबा गांधी त्यांच्याकडे गेली आणि म्हणली, बाबासाहेब माझ्या पतीचे प्राण तुम्हीच वाचवू शकता म्हणली आता. आणि बाबासाहेबांना वाटलं की आता काय ऑप्शन नाही बाबा, आपण आपलं मागं घेतलेलंच बरं. अशा परिस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुण्यामध्ये येरवडा जेलमध्ये आले, मंत्रिपदाचा राजीनामा देऊन आणि सही केली आणि मग म्हणले की पेन असा त्यांनी फेकला, मोडला आणि बाहेर येऊन ढसाढसा रडले बाबासाहेब. आज किती वाईट वाटतंय. तेव्हाच्या सुद्धा काळात बाबासाहेबांना छळलं ह्या लोकांनी. त्यांना कधीसुद्धा निवडायला उभा राहिले निवडणुकीला, तर तिथंसुद्धा त्यांनी लोकांनी त्यांच्या विरोधात मातंगाचा माणूस उभा केला आणि बाबासाहेबाला क्रूर नीतीनं पाडलं. आजही बाळासाहेब आंबेडकराच्या बाबतीत तेच घडतंय. जागे व्हा समाजानं. म्हणून आपल्याला